कथा एकत्र कुटुंब ख्या आनंदाची गुरुकिल्ली। पाटीलवाडी नावाच्या गावात रामभाऊ पाटील यांचं मोठं एकत्र कुटुंब राहत होतं। घरात आई वडील, 3 मुलं, त्यांच्या बायका, नातवंड असं मिळून जवळपास 15 जणांचं कुटुंब। घर मोठं होतं, पण त्याहून मोठं होतं त्यांचं एकमेकांवरील प्रेम। सकाळ झाली की घरात गडबड सुरू व्हायची। आजी देवासमोर दिवा लावत असे, सुनबाया स्वयंपाकात गुंतलेल्या, तर पुरुष मंडळी शेताच्या कामासाठी तयार होत। लहान मुलं आजोबांकडून गोष्टी ऐकत हसत खेळत दिवसाची सुरुवात करत। एकदा मात्र कुटुंबात थोडा वाद निर्माण झाला। मोठा मुलगा शंकर शहरात जाऊन वेगळं राहण्याचा विचार करत होता। आपण वेगळं राहिलो तर आपलं आयुष्य सोपं होईल असे त्याला वाटले। हे ऐकून आजोबा शांतपणे म्हणाले, बाळा, एक काठी सहज मोडते, पण काठ्यांचा गठ्ठा मोडणं कठीण असतं। आपलं कुटुंबही तसंच आहे। शंकरने तेव्हा काहीच उत्तर दिलं नाही, पण काही दिवसांनी एक घटना घडली। शेतात अचानक मोठं नुकसान झालं। पाऊस न आल्यामुळे पीक वाया गेलं। त्यावेळी सगळं कुटुंब एकत्र उभं राहिलं। कुणी पैसे जमवले, कुणी काम करून मदत केली, तर कुणी धीर दिला। शंकरला जाणवलं, जर मी वेगळा राहिलो असतो तर ही अडचण मी एकट्याने कशी पेलली असती। त्या रात्री तो आजोबांकडे गेला आणि म्हणाला, आजोबा, तुम्ही बरोबर होता। एकत्र राहण्यातच खरी ताकद आहे। आजी हसत म्हणाली, आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होतं, हेच एकत्र कुटुंबाचं गमक आहे। त्या दिवसापासून कुटुंबातील सगळे अजून घट्ट बांधले गेले। सण, उत्सव, आनंद आणि संकट सगळं त्यांनी एकत्रच अनुभवलं। शेवटी ही कथा सांगते की एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांना आधार देणं, प्रेम वाटणं आणि संकटात खंबीरपणे उभं राहणं। अशा कुटुंबातच खरा आनंद आणि सुरक्षितता मिळते। ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे। याचा प्रत्यक्ष जीवनाशी, पात्राशी काहीही संबंध नाही। असल्यास तो केवळ उगायोग समजावा। आणखी नवनवीन गोष्टी आणि इतर शैक्षणिक माहितीसाठी चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा।